आम्ही एकूर गावातून आलो। आज आमच्यासोबत आमच्या जिल्हा परिषद शाळेतील 100 ते 125 विद्यार्थी आणि पालक वर्ग असे घेऊन आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आलो। कारण आम्ही गेले 3 ते 3.5 महिने झालं की आमच्या गावात इयत्ता 8वीच्या वर्गाचे मान्यतेसाठी आम्ही प्रयत्न करालो। तर ह्यांना आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिले, ग्रामपंचायतचा आमच्या ठराव दिला आहे, शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव दिलेला आहे। जे काही कायदेशीर बाबी असतात कागदोपत्री ती सर्व बाबींची आम्ही पूर्तता केल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला आमच्या निवेदनाची किंवा मागणीची दखल घेतली जात नाही। त्यामुळे आम्ही एक 8 दिवसाखाली इशारा दिला होता यांना, जिल्हा परिषदच्या सीओना, की तुम्ही जर आमच्या मागणीची नाही दखल दिली, आम्हाला जर 8वीच्या वर्गाची नाही मान्यता दिली तर आम्ही आमच्या गावातली जी शाळा आहे विद्यार्थ्यांची ती शाळा थेट तुमच्या दालनात भरवू। त्याप्रमाणे आमचं आंदोलन आजचं चालू आहे आणि जोपर्यंत आमच्या 8वीच्या वर्गाची मान्यता आम्हाला भेटत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन चालूच राहणार आहे। किती विद्यार्थी घेऊन तुम्ही इथं पोहोचला? आम्ही 100 ते 125 विद्यार्थी घेऊन आलो आम्ही। आज आता जेवण वगैरे इथं जेवण सगळं शाळा इथंच भरली म्हणजे जेवण इथंच होणार। हा, किती वाजता आलात? आम्ही सकाळी 10 वाजता आलो। शाळा भरायच्या टायमाला आम्ही इथं आलो। रीतसर शाळा चालू झाली, विद्यार्थ्याचा अभ्यास चालू आहे, जेवण चालू आहे आणखीन। आणि एवढं होऊन सुद्धा म्हणजे सीओना माहिती असून सुद्धा सीओ आज गैरहजर आहेत, शिक्षणाधिकारी। मुख्य भेट दिली का आतापासून? कुणीच नाही आम्हाला, म्हणजे आमची आणि आता किती झाले 10 ते आता 1-1.5 वाजले, 3 तास होऊन गेले तरी आमच्या मागणीची किंवा ह्या विद्यार्थ्यांची दखल घेतली नाही कुणीच। आता पुढील मागणी काय तुमची? पुढील मागणी पहिली आणि शेवटची मागणी आमची एकच आहे की आम्हाला 8वीच्या वर्गाची मान्यता मिळाली पाहिजे। बऱ्याच गावातल्या जिल्हा परिषद शाळा बंद पडत चालल्या, मग आम्ही आमच्या गावातली जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहोत। मग त्यासाठी आमच्या गावात 8वीच्या 30 ते 40 विद्यार्थी संख्या 8वीची, त्या 30 ते 40 विद्यार्थ्यांनी जायचं कुठं? आज आमच्या गावात 8वीचा वर्ग नाही। मग आमच्या जर गाववाल्यांची मागणी 8वीची मान्य केली तर आमचे विद्यार्थी गावातच शिकतील। विद्यार्थी पालक आले का शिक्षक पण आले? विद्यार्थी आणि पालक। तुमची मागणी आता कुठपर्यंत चालणार आहे? उद्या तुमचा वर्ग आणखी इथंच भरणार का? हो, भरणार। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही आमची तोपर्यंत आम्ही इथून जाणारच नाहीत ना। आम्ही मुक्काम करायच्या तयारीने आलो तिथं। एकुर्क्याच्या ग्रामस्थांची मागणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला 8वीच्या वर्गाची परवानगी देण्यात यावी असं त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं होतं। आणि त्या मागणीसाठी आज ते विद्यार्थी आणि पालक या ठिकाणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर सकाळी 12 वाजल्यापासून बसलेले होते। 8वीच्या वर्गाला मान्य देण्याबाबत शासनाचे काही निकष आहेत। त्याच्यामध्ये पहिली अट अशी आहे की 8वीच्या वर्गाची पटसंख्या ही 35 असली पाहिजे आणि 3 किलोमीटरच्या आत दुसरा वर्ग जर असला तर त्या वर्गाला मान्यता देता येत नाही। या बाबीचा विचार करून आणि पालकांचं आग्रह आणि विद्यार्थ्याचं शैक्षणिक हित लक्षात घेता माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाच्या निकषांची पूर्तता करण्याच्या अटीने राहून इयत्ता 8वीच्या वर्गाला मान्यता दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।